हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवदीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही येदोळतई सीतादेवीक दक्षिण दिक्काक हनुमंता अंगदाल नेत्रत्वारी हनुमंतु जांबव सल्पूरे चंग रक्षमानर वीरपुरे चमकलेलम्मी पळैले सीतादेवी लंकेस म्हूण सांगून जटायुलण्णान संपातीन सांगले प्रायपवेश करत म्हणले किल्ले वानरपुरे संतुष्ट जलींची जांबवंतू संपातीला येऊन रावणानं सीतादेवीक अपहरण केल्लें म्हणलेलं कोणी पळयलेलें म्हूण म्हणटना संपाती सांगता तागेल पूतू सुपार्श्व ताणें एक दिसू रांद फाडूक म्हळ्यार हाका संपतीक रेक्किनान सुपार्श्वानाची पुराय हांडीचे आहार तशी तो सुपार्श्व ताका आहार हाडूकी ताका वेळ चल्ले म्हूण म्हणटना तो सांगता कसं न्ही म्हळ्यार म्हाका एक अशें एक विशय हांव पळयले म्हणटना म्हाका वेळ जाली तितली जातना म्हणून न्ही रामा लक्ष्मणा म्हूण सीतेन रडचें रावणान तिका तांडून व्हरचें हें पुराय विशय ताणें सांगलें. मागीर तो संपाती तांकां म्हाकाय समुद्राले भऱ्याची मिगेल भावाक जलतर्पण दिवका म्हणून मागीर तर्पण दिवन स्नान करून बेसतना सर्व कपी तागेल सुतू बैसून आनी कसले सकड विशय तेदन पळयला म्हूण निम्मुच्या म्हणून बसतना संपाती निशाकर म्हळेले एक ऋषीले विशय सांगता. भारी उग्र तपस्वी त्यांनी आता ना तो 8000 वर्ष जाले हांव हांगा वास करून ताण सांगल्यावरी इतका म्हळ्यार त्या ऋषी पळोवच खातीर हांव एक पंत आयलो ताजे पशी फुडें हांव आनी जटायून सुमारपण ताका पळयला ते निशाकर ऋषी भेटून वचका म्हूण सांगून तो ना आश्रमांत म्हूण ऐकून आश्रमा बगलान तो आमी राखून राबिलीची त्या वेळार तांणी आमकां आपोवन जटायूकनी म्हाका आशिर्वाद करताची मागीर तांणी निमगिताची म्हाका तूं कसो रोग येयला तुगेले पा कितें पोण चमकले म्हूण सांगून तेदना तो सूर्यमंडलांत उबून चमकलेले त्या विशयी तो सांगता आनी म्हगेले शरीर म्हगेले बुद्धीन घाय जालेले न्हय म्हणटा ताजे निमती कोणा लागीं ह्या विशयी सांगू का म्हाका लजी आनी कसं म्हळ्यार तुमगेले तितले मालगड्या लद्राक हांव बारी साहस करूं बाई सरलो म्हूण सांगू का म्हाका लजी जातरस जाल्यार तो हांव तुका सांगता कसले म्हळ्यार हांव आनी जटायू स्पर्धी करून आकाशादी कडेन उबिलीची अस्ताचल रवीन म्हळ्यार सुर्यान अस्ताचला वच भितर आमी तागेल्या वचून पावका म्हूण सांगून उबून चमकलीची मस्त वयर दुखून उपतन भुंयत विंगड सकड नगरांनी पळयले हिमालय पर्वत विंध्य पर्वत मेरू पर्वत सकडी आमकां दिसले अशी वयर उबून जातना आयास जाल्ले खंयचे दिक्कू आग्नेय खंयचे पश्चिम खंयचे पूर्व खंयचे उत्तर कसले कळनी ಒಟ್ಟು एक उज्जू लागल्यावरी जाल्ले कडेन पळयल्यार खंयचेय न्हय ते सूर्या लागीं आमी वचून पावलींची त्या वेळार जटायू पक्कनी भुंयची ती कडेन उबो सुरू केलो ताका पळोवन हांवय उबो सुरू केलें
ಜಲರಿ ಆವ ಜಟಾಯುಲೆ ಅಂಗಾಕ ಸುರಿಯಲ್ ಉಜ್ಜು ಲಕ್ಷಣಕ್ಕ म्हूण ताका रेके आड धरलेले दिकून मेगेल्या रेकी लसून गेले जटायूक कसं लय चायनी निशाकर ऋषिक हांव हें पळय सांगतना म्हाका मातसो रडणयला रडले त्या वेळारी ते निशाकर ऋषी एक 48 निमिष ध्यान करून मागीर सांगले की त्यांनी तुका तुगेले रेक्के पुरे वापस वापस येता तुका प्राणशक्ती येता वापस पडली म्हणजे तीक्ष्ण दृश्टी येता बल येता जाल्यार म्हाका ಗೊತ್ತशिल्लें म्हणजे ಕೆಲವು ವರ್ಷ ನಂತರ एक व्हड कार्य जाता देव थंय राम म्हणलेले ना मारी दशरथ रायाक जल्मा येता तो वनावस म्हूण अण्णान ज्ञापन करतना तो भावाल वटोवन नाका येता त्या वेळाक रामाले बैलीक रावण म्हणल राक्षसू अपहरण करता हे प्रेम ऐकलं तशी ती रावणालन जेवना देवेंद्र तिका केन्नाय हविष्यान हांडिता तशी सुरवेक त्या कावचे पिशी पुढे रामाक आनी लक्ष्मणाक ते समर्पण करून ती खाता मागिरी हे संपाती सीतादेवीक सोदितची रामाल दूत वानर पुराय तूं अशील कडेन येताची तेदना तुगेले व्हड काम कसलें म्हळ्यार रामाल पत्नी सीतादेवी खंय आसा म्हणलेले विशय तूं सांगता ते दोळते तूं विंगड कडेन वचनच वचकय जायना तुका इते म्हळ्यार रेक्की ना न्हू तुका तशी तेश तूं हांगा आसून तांणी येवते तांगेले वाट राखूंक तुवें तुका त्या वेळार रेक्के येता आतांची तुका रेक्के येवची तशी केल्या रे तूं आतां दुखून उबून वता तशें हांव करना आपापीची तुका रेक्के येता केदना म्हळ्यार राम लक्ष्मणाल सेवा करता तुवें त्या वेळार येता म्हूण म्हणटना म्हूण म्हणला म्हाका निशाकर ऋषीन तशें जावन हांव राम लक्ष्मणाक पळोवका म्हूण राखतरस ताजे खातीर जिवंत आसना नातल्या केदन की हांव जीव काण घेत आशिल्लो म्हणून संपाती वानराल वटू सांगता त्या वेळार निशाकर ऋषीले आश्रमा दुखून भायर येवन हांगा विंध्य पर्वतार बैसून आशिल्लो केन्नाय राम जो लक्ष्मण जो शाण येता म्हण राखून आशिल्ली तुमी येयलीची हांव निशाकर ऋषीले उतरार विश्वास दवरून 100 वर्सां हांगा आशिल्ली की म्हणून निशाकर ऋषी स्वर्गाक मेगेले द्राका चमकलीचे आनी हांव कसो करचें म्हूण सांगून लेखतर आशिल्लो इतले की पंत जीव काण घेवका बैसून कसो करचें कसले आहाराक विंगडाक हांव डिपेंड जावन आसूं का म्हूण म्हणले खातीर म्हाका जीव काण घेवया म्हूण दिसलें रे निशाकर ऋषीन सांगला न्हय आनी म्हाका वपास ते रेक्केनी पुटोत म्हूण सांगला वापस बल येता म्हूण सांगला म्हणटनी का आशिना न्हय तशी रावणाले सामर्थ्य म्हाका गोतस जाल्यार सुपार्श्वान सीतेक न्ही पळयलें म्हणटन पळय म्हाका गोतस ताके दुरसुच्या कोणाच्यानय साध्य ना म्हणून जाल्यार हांव सुपार्श्वा मस्त भिट्टायला कसले जेव आतां जावन गेल्ली न्हय राम लक्ष्मण सीते दूर दूर गेल्लीच न्हय जाल्यार आसो कसले जेता पळया मुखारसून म्हणून तागेले रामाल विशय सांगता संपाती संपाती रामाल विशय उलयतरस तेदनाची सर्व वानर पळयत तागेले 2 रेक्के व्हड जावन वाडली की उत्पीततु तदा पक्षौ समक्षम वनचारिणाम ते वानराले एदरक तागेले 2 रेक्के पुडली म्हणके वाडली की संपाती तागेलें शरीर पळयता आनी ताका वापस रेक्के येयले पळोवन भारी खूश जाता सांगतकय तो निशाकर ऋषीले प्रभावानाची लसून गेलेले मेगेले रेक्के वापस गेल्ली पळय हांव यवनार आसतना म्हाका कितली बल आशिल्ली पळय तितले बल मेगेल्या आंगान जाता येयला अशें म्हाका जातरस म्हणटना तुमी प्रयत्न करायची सीते खंडित तुमकां मेळटा पळय मेगेले रेक्के तुमगेल्या येद्राकची वापस फुटून येयली पळय त्या पळयतनाची हें चांग शकून म्हूण दिसता म्हाका तुमगेलें कार्य खंडीत जाता म्हणून सांगता आनी म्हाका रेक्के येयला कितले वेगान हांव उबो जातलें पळोवया म्हूण तांगेलें सांगून ते आकाशा उपतकय संपातीन सांगिल्लें आयकून पुराय जाणां खुशी जाल्ली वानरांक तांणी वापस तांकांय संपात म्हणाल न्हू तागेले पराक्रम वापस येयले म्हणून हांकांय वापस पौरुश हांगा आयले बरें जालें सीतादेवी सोदूचेची खंडीत म्हूण वापस दक्षिण दिका चमकलीची भारी संतोश जालो तांकां वासस्थान कळ्ळी न्हू रावणाले
दक्षिण दिक्कान तो असं समुद्र दांटूनच चुका म्हण कळणं तशानं वच्चेची समुद्र दांटून भारी उमेद राहिल्यांची ते समुद्राला येताना सगळे जगत या इथलं व्हड समुद्र असं म्हण दिसली तांकां ओढ समुद्र सर्व जलचर रसाची ओढ पडले येऊन दंडे मारता रस असं एक भीकर पर्वत त्यांनी निराश जालीच की त्या पळून पळील की त्यांनी कितली दूर दोळ वता तितली दूर समुद्र अस हे समुद्र कशी दांठवचे जे तलवे आमकां म्हूण भारी निराश जावन बसल्याची अंगद पळीत रस केन्ना पडलेल्या त्यांनी कसं की निराशेर आसतना अंगदाना समाधान करचें सान प्रयचेश्चा पुरतो जाल्यार चांग उतर उलयता तो सांगता असं पळय मस्त मनोदौर्बल्य येवच्यानच मनस दुर्बल जाल्ली म्हूण जाल्यार मागीर आमी कसले कोरता म्हूण म्हणलेलें एक कर्तव्य आमकां माजून वता मना दुखून कळवाय अशी दुःख खिन्नता सगळे मना येरान अशी जागृतेर सुका खंयची वेळ काही कोण मनान कुसकना की त्यांनी मांद्र धरलें कार्य सिद्धी जाता तशें न्हू मनांत दुखीत जेवच नाका मनान खिन्न जेवचें नाका निराश जावचें नाका खंडीत आमी सीते पळयताची म्हणून सांगता तो रात्री जाल्ले आतां विश्रांती घेवया पायचे सकाळ कसं म्हण पळया म्हूण सकाळ जाल्लें अंगदू सर्व मालगड वानरांक पुरे वट्ट करता काय तो आनी वापास कसल कोरीत आमी म्हूण सांगून विमर्शे तांणी करताचे बैसून वानराल सगळे सैन्य अंगदाल सुत्तू बसल्यांची को अन्यस्तां वानरीं सेनां शक्तः स्तंभयितुं भवेत् अन्यत्र वालितनयान् अन्यत्र च हनुमतः तांगे तितली वानरां वट्ट करचें सामर्थ्य काय एक वे अंगदाक एक वे हनुमंत आशिल्ले विंगड कोणाकय जायना आशिल्लें म्हूण म्हणटाचे तशी अंगदू चंद उतर उलयत काय तो कसलें म्हूण म्हळ्यार पळय आमी पुरे वीराची आमगेलांत कोण तेजस्वी कोण हे समुद्र दांटवता आनी सुग्रीवाल काम करून दिता अंगदू पुरे वानरांक एक मनांत धैर्य विची तशी कोण हे समुद्र दांटूच्या शक्ती आस सुग्रीवान सांगिल्लें उत्तर साधन करचें धैर्य कोणालांत आस कोणाल निमती जावन आमी आमगेलांत खंयच्यो वानरू रावणाल घर सोदून सीत खंय आसा म्हूण सोदून येता वापास आमी आमगेल गांवांत आनी वचूं येता न्हय आमगेल बाय चिरडवार ओटो आसूं येता न्हय तशें जावन कोण हे समुद्र दांटूच्याक साध्य आस तो सुरवय येवन सांगो हांगा म्हूण म्हणटना सुरवय एक पंता अंगदाल उतर आयकतना संतोशारी बसल्यान तांणी जाल्यार कोणाल निमती समुद्र दांटूचें जाता म्हणटना वानर सेन सगळे स्तब्ध जाली काय जाल्यार अंगदू कुसकनी मनान तो वापस आमी पुरे बलिश्टाची श्रेश्ठाची आमी पराक्रमीची किर्तिवंत कुलांत आसाची आमगेल्या आनम्मा पुरे कितली किर्तिवंत म्हणटना आमी उडची शक्ती आमकां एक वानर म्हणले कुडले लंघन करची शक्ती खंडीत आसची आस तशें जावन कोणाक कितली जाता म्हूण सांगेची कोण कितली दूर उडतीत ते सांगेची म्हूण म्हणटना वापस पुरे वानर श्रेश्ठ उत्साहार तांगेले उडची सामर्थ्यक सांगता रसाची गज गवाक्ष गवय शरभ गंधमादन मैंद द्विविध सुषेण जांबवंतू पुरे जन सांगताच की तांतू गज म्हणाल काय सुरवेक हांव 10 योजन उडतलो म्हण गवाक्ष म्हळाल की म्हाका 20 योजन जाता म्हूण तेदना तो गवय सांगता की गवयो वानरः तत्र वानरांस्तनुवाचत् 30 तु गमिष्यामि योजनानां प्लवंगमा अहम 30 योजन उडतलो म्हणून त्या वेळार शरभ म्हणाल की हांव 40 योजन उडतलो गंधमादन म्हणाल की 50 योजन खंडीत उडतलो म्हूण तशी एकलो 50 म्हणालो एकलो 60 म्हणालो एकलो 70 म्हणालो मागीर आनी एकलो 10 योजन आनी चड उडता म्हूण म्हणटना कडेरी आनी असोच कितले 80 थंय सुशेण येयला आनी असोची 90 आनी 100 त्या वेळाक जांबवंतू सांगता पूर्वम अस्माकम अप्यासीत कश्चित गतिपराक्रमः म्हाका फुडें मस्त विशेश जावन उडचे पराक्रम आस जाल्यार आज आमी हांव वृद्ध जाला न्हय प्रायेचे कडेचे घट्ट पावलां न्हय हांव म्हणटना जायना म्हूण सांगून ह्या परिस्थितीर सांगू गेल्यार आमी कर्तव्य उपेक्षा केल्या वरी जाता
इत्याक म्हळ्यार रामचंद्राने आनी सुग्रीवाने सीतेक सोदून काडूं का म्हूण सांगून तांणी निश्चय केला म्हणटना आतकाल परिणामान वृद्ध जाल्ला हांव जाल्यार 90 योजना उडच्याक जायच ना म्हूण म्हणलें खंडीत ना तितली सामर्थ्यक म्हाका आजिकय म्हणून जांबवंत सांगता पळय ताणी काय ताका वगळसून घेतिल्लें न्ही. म्हाका इतली जाता तितली जाता तो सांगता पुराय जनान सांगतना हांव सांगता जत्न म्हणूय सांगिल्लें न्ही ताणें बदता केले पराक्रम कितले आसा तितली सांगला ना रे कितले कितें ना अभ्यास आसा कोण कितें केलें रांदप हांव तें अमकें रांदप केलें पुराय जनान लायक करून खाल्लें म्हणल्यार पुरो तें हांव करलें रे तशी कितले जन खाता कसं लायजेत म्हणटा आनीक लेख अभ्यास आसा हांव प्रायर कितले लायक रांदप करता आशिल्लें आतां म्हाका प्राय जालें न्हय तशें जावन जायना फुडें प्राय केलें रांदप कवचे खातीर कितले जन येतलीं चेशी तशी म्हूण समा प्रती एकल्यान उरलो चेशीची तांगेले विशयी एक होड करून घेवन वैभवीकरण करून सगळें उरलोचें मस्त जनाक ते अभ्यास आसता जाल्यार जांबवंतान तशी सांगिल्लें ताणें बदल सांगिल्लें तो सांगता खंय ताजे वयली उपचे विशयान तुमी सामर्थ्य इतलें आशिल्लें म्हूण सांगून तुमी लक्ष नाका 90 योजन मांद्र जाता म्हूण सांगून तुमी लक्ष नाका हांव बलिचक्रवर्ती यज्ञान वामन अवतार घेवन येयलो परमात्मान त्रिविक्रम अवतारी जावन 3 पाद भूमी जेवका म्हूण सांगून निमगून त्रिविक्रम अवतारी जावन त्रिविक्रम रूप घेवन तो तागेले एक पांय आकाशारी एक पांय भुंयचेरी सकट दवरतना हांव संतोशान ताका प्रदक्षिण कोरका म्हूण सांगून सगळेची पृथ्वीक 3 सुत्तू धांवला तशी आतां वृद्ध जाला न्हय मिगेल पराक्रम उणी जाला म्हूण सांगून ताणें केल्ला वाल्मिकी रामायणांत इतलेची सांगला जाल्यार आनीक रामायणांत सांगचें आसा ते त्रिविक्रम अवतार घेतिल्ले परमात्माक सुत्तू काडूक भू प्रदक्षिण करतना तागेले ते गडबिडीर धांवची न्हय सुत्तू भुंयचे सुत्तूची त्या वेळार तागेले पांय एक पर्वत शिखराक आड्डोळून ताका पांया दुखी तशें जावन मस्त उड्डू जायना म्हूण तो सांगता म्हूण केलो रामायणांत तसं जेवो तो सांगतरस तारुण्यान तुमी बल विंगड जाल्यार आतां प्राय जाली न्हय आतां तुमी शक्तीन पृथ्वी सुत्तू काडू जायना नातलें लंकेला थंय खंडीत वचूं येता जाल्यार इतली शक्ती पावना म्हूण म्हाका दिसता इता म्हळ्यार हांग दुखून त्या कडच्यान पावयत जाल्यार त्या कडेन दुखून ह्या कडेन येवं नकूय वापस म्हणटना अंगद म्हणटा कसलें म्हळ्यार हांव 100 योजना हांवय उडता जाल्यार वापस थंय दुखून हांव हांग येवन कसले विशय दिना नातले कसं करचें तुमकां कशें कळटा म्हणटना तो सांगता कसो गोतसवें अंगदाक तूं लंके वचचें जाता तितलें सामर्थ्यक म्हूण सांगून म्हाका गोतस तूं युवराज तूं सान प्राय तुका तूं मन केलें रे 100 कसं न्ही 1000 योजना उब्बून वापस ह्या कडेन येता तूं त्या विशयी न्ही जाल्यार विशय कसले म्हणल्यार पळय तुगेले आमी पुराय जन तुगेले तूं युवरायो आमी पुराय जन तुगेले प्रजावर्ग वय केन्नाय तशीची सेवक जन आसतना कोणय यजमानाक शत्रूंगेल लागीं पेटयता पळय ये हंगदा आमी पुराय तुगेले सेवक आमी रावणा लांग चमकल त्या विशयी होड न्ही तूं आमगेले यजमान म्हणले नंतर वरलेले सर्व सैन्यांक राखूंक तूं वेची आमी थंय चमकल नंतर येता की ना की तागेले आतां शिरकता की त्या पुराय आसा विशय तुवें थंय शिरकल्यार हांगा आमकां कोण रक्षण करतले तशी आमी सुरवेक तुका रक्षण कोरका आनीक कसं न्ही म्हळ्यार तुवें सांगिल्लें देखून आमी सीते सोदूच खातीर सीता शोधन कार्याक येयलींची म्हणटना आतां पळय एक वृक्षाक पाळ गट्टेसले मान तांतू फूल फल पुराय सोडचें पाळची कुडकी जाल्ल्या म्हूण जाल्यार रूख आपापी मरता पाळ नातील रूख केन्नाय वंचना तशीची रायो म्हळ्यार एक भूभागाक एक देशाक तो पाळ अशी ताणी ना नातलें रायान ना नातलें ते कोणय त्या देशांत रायू ना म्हूण जाल्यार अराजक जाता कोणय एक छंद रिती राष्ट्राक साध्य ना तशें जावन तूं आमकां सीतान्वेशण कार्याक तूं आमकां प्रेरण केल्लें आमीची
सोदून येताची तू वापस वचुका म्हणना तू युवराजू जाऊन असुका म्हणनी जांबवंत सांगतात अंगदू सांगत की पक्कने ताव लंके वचनी म्हणलं की विंगड कोणासाची पुरायचं नाही 30 50 40 60 अशी पुरे म्हणल्यार वचुका बहीण मॅ म्हणताना तो म्हणता कोणी आता लंके आवा वचना म्हणल्यार कोणीही वचनाची म्हणल्यार वापस प्रायोपवेश कुरका जेत आम्ही तेच चावनो सुग्रीवाला आज्ञा परिपालन करनाशी चमकले म्हणजे सुग्रीव खंडित आमकां मरणदंडन दिता म्हणटन तू आमगेल काम सफल जाता म्हणटा न्हय कोणा पेटोवच्यात कोणस ते कार्य सफल करून येतले म्हणटा जांबवंत तू सांगता म्हाका गोतच न्हय कोणस म्हणून कोणाल करीन ते कार्य कोरका आव पळोवन तुका सांगता कोणा करीन कोरका म्हणून सांगून तो अंगदा म्हणत की ओ ते पळय हनुमंत एकलोची ध्यान करून बसला पळय तशी धक्काच पेटोवच्यात तो सामर्थ्य कसलीतले म्हणटरस आनी हनुमंताले वचून सांगता की हे हनुमंता तू सर्व शास्त्र गोत्तशिलो पुरे जनाल्पशी श्रेष्ठ तो तू ह्यांग एकांतार कसले बसला कोणाले खंयचे विशय विचार करतस कोणाले गी उरलाय ना इत्याक न्हू तो बसला इत्याक मागीर तो होगळसिता हनुमंता तेजसो पराक्रम बल सकड विशयांत तूं वालीक सुग्रीवाक रामलक्ष्मणाक समान म्हूण लेखयत आनी अरिष्टनेमी म्हूण म्हणलेले कश्यपऋषील बायल विनते तगेले कश्यपऋषील अन्यक नावते अरिष्टनेमी तेगेले बायल विनते तिका गरुड पक्षी जलेले तंतू अत्युत्तम बलिष्ठ जावन आशिल्लो गरुड सकल पक्षी पशी अतिश्रेष्ठ जावनच न्हय महाबलिष्ठ तो महाबाहू तो तशी तो पक्षीराजू समुद्रांत येवन ताण कितले की व्हड समुद्रांतले उदकाचे सरप घेवन वचे हांव पळयला ताका सुचे तागेल रेक्केंतू तागेल बाहूंत सुचे बल तेज पराक्रम तुगेल्या पशी काही चड न्ही तू तागेल्या पशी चड बलाच म्हणून येत बलम बुद्धिश्च तेजश्च सत्वं च हरिपुंगवा विशिष्टं सर्वभूतेषु किम आत्मानं न बुद्ध्यसे तुगेल्या आसूचे बल बुद्धी तेज सामर्थ्य सकडी ताजी निमती सकल प्राणीन तू सर्वश्रेष्ठ म्हूण सांगू येतं तू काही गोत्तच ते मात्र न्ही अप्सरेन नाव पविली सर्वश्रेष्ठ जावन आशिल्ली पुंजिक स्थळा म्हणलेले अप्सरा अंजना म्हणलेले नावानं केसरी म्हणेल वानर श्रेष्ठाल बायल जावन आशिल्ली ती पुंजिक स्थळेची ऋषी शापान जाय जलल तसले एक रूप तिका इचा रूपी म्हणून येतं तशी अंजना म्हणेल वानर जावन येईल ती 3 लोकांतूय बारीची चंदी म्हूण सांगून प्रसिद्ध जलिली मागीर ही वानर श्रेष्ठ कुंजर म्हणलेले धुवती ती वानरची जलारे तिगेल्ले शरीर भारी चंद मात्र ने तिक मन जल्या खंयचेची रूप घेवच्याकय ती समर्थ जावन आशिल्ली तशी एक पंत मनुष्य रूप घालनो मस्त आभरणांनी घालनो पर्वत शिखरांत भोंवतर आसतना वायुदेव तिगेल्या आंगारी तुकून वाऱ्याक आमगले तिगेल उपता त्या वेळार वायुदेव मोहित जावन त्या वायुदेवाले एक प्रसादान जलल चरडू तू तशी अंजनादेवी जावन हें रामायणांत तशी दिला ही काणी ताणें वायुदेवान सांगचें आस की मनसास्मी गतो यत्वा परिश्वजीव यशस्विनी म्हळ्यार मनस सामर्थ्यान हांव तुका एक पुत्र दिता म्हूण ताणें सांगोस म्हणटना थंय वपास आमी कसली लेखूनच वायुदेव तितलो सर्वश्रेष्ठ आमी वायू जिवोत्तम म्हणटा ती तसल्या कसल बुद्धिवे अंजनी देविली तिक बामूण आसतना तो मोहित जल कशी अशी पळय आमी लेखुना खंयचे वेळार देवाल एक संकल्प आसता कशी एक देवाल एक कार्या खातीर खंयची कोणी कशी अवतार घेवन येवका देवाल संकल्प कशी आसता तांणी तशी येवचे हांगा तशें वायुदेवाल निमती हनुमंतान येवका केसरीने अंजनेले पोट्टा दुखून म्हूण म्हणलेले देवाले निर्धार जालेले देखून थंय वायुदेव तिका सांगता मनस सामर्थ्यान गर्भस्थापन करयता म्हणून मनानची गर्भस्थापन तशी आमी काणीन वचका जाता जाल्यार भविष्योत्तर पुराणाचे व्यंकटेश महात्म्यंतू अंजना देवीन वृषभाचला आसचे
आकाशगंगा क्षेत्रांतू वायुदेवाक संताना खातीर तीन तपसे केलेले प्रत्यक्ष जालेले वायुदेवाला ती तुगेल समान पुत्र जाव का म्हूण सांगून वर निमुचे आस त्या वेळार वायुदेवान तिका एक फल दिवचे. त्या फल खावन अंजना देवीन गर्भधारण करचें. मागीर तिका हनुमंत जेवची. असल वर्णन आहे भविष्योत्तर पुराणाचे व्यंकटेश महात्मेन तसं. जाल्यार हांगा अशें आसा तशी जेवो वायुदेवान मनस्सामर्थ्यान तुका गर्भस्थापन करता, तुका एक योग्य चेडूं जाता म्हूण सांगली कडले अंजना देवी संतुश्ट जातकय तशीची तूं वायुदेवाल प्रसादू तिगेले शरिरा दुखून येयलो म्हूण सांगून ताका जांबवंतान सांगचें आसा. मागीर ताजे नंतर तागेली काणी सांगता. एक दिसू तूं तुगेल्या त्या रान्ना भितर तुगेलो आम्माले जांगेर न्हिदून आशिल्लो. सुर्योदय जाल्ले त्या वेळार त्या एक सूर्य तांबडो आशिल्लो त्या फल म्हूण लेखून तूं आकाशा उडलो. आकाशा उड्डून सुर्याक मागशी भोंवच्या शूर केले. आकाशांत तो 300 योजन दूर चमकल नंतर तुका रविले प्रखर किरण लागले रे. तू काही घाबरेनी. आता बाल रवी जावं कसले जावं तो सकाळची रवी आसच्या पुरो तांबडो आसच्या पुरो जाल्यार उंचाणीत न्हय. तशी तो सांगता तू कसले घाबरेना. अशें वैरवत्तर आशिल्लो. तशी आकाशाक वैरवत्तर आसतना इंद्रदेव कोप येवन वज्रायुध उड्डयता. ते पेट्टू लागून तोग्गू पडतना तुका पर्वता शिखर लागून दावेचे गाल ते फुगून गेले दुखीन. तशें हांव तुका हनुमान म्हणचे म्हूण हे काणी वाल्मिकी रामायणांत मेळटा आमकां. संस्कृत भाशेन हनू म्हळेल्या शब्दाक ज्ञान म्हळेले अर्थ आसा. तशी हनुमान म्हूण म्हळ्यार श्रेष्ठ ज्ञानी म्हूण. हनू म्हूण म्हळेल्या शब्दाक दंता बोंचो म्हणटाचे. ते विंद्राल वज्रायुधान ते सुजले तशें हांव ताका हनुमंत म्हूण नांव आयलें म्हूण म्हणटा. जेवो वज्रायुधा पेट्टू लागून तोग्गू पडलो हनुमंतू. त्या वेळार वायुदेव कोप येवन 3 लोकांतूय तागेले चलन रबयले. ताणें चलन रबयले कुडले कशें जाता. प्राणवायू नान अशी 3 लोकां जनय क्षुबीत जाल्लींची म्हूण सांगून देवतेंकय मस्त पिडन जालें. तांणी कोपान आशिल्ले वायुदेवा समाधान करूंक पळयताची. ताका ಸ್ವಲ್ಪ संतोश करूंक पळयताची. देवते प्रार्थना करताची. वायुदेव समाधान जालो. उपास सकड कडेन वारे शूर जाले जाल्यार तशी तो हनुमंताले जांबोवन सांगता. त्या वेळार ब्रह्मान तुका युद्धांत कोणालोट युद्ध केल्यार खंयचे शस्त्रान मरण येवचें नाका म्हूण सांगून बरं दिलें तुका सान आसतना ब्रह्मान. तशें हांव वज्रायुधाचे पेट्टू इंद्राल खाल्ला रे. तूं कसलें जायनी. तूं आरोग्यान आशिल्लो. त्या वेळार इंद्रू तुका वपास बरें दिता. कसं म्हळ्यार तूं वपास कसले आश कोरतय आश केल्ले सफल जावतय तुका मरण येना म्हूण म्हळेलें वर इंद्रान ताका दिलें. तशी तोची तूं आंजनेयो अंजना देवील पुत्रो म्हूण जांबवंतू तागेले विशय हनुमंताले विशय ताकाची भारी संतोष जावची तशी सांगता. हनुमंताक कुश जायना अशी आसतवे. कोणाकय तांगेले येद्राक तांगेल स्तुती केल्यार कुश जायना अशी राबतवे. जाल्यार हनुमंत एक विंगड विशय न्हय हनुमंतालो. तशी हनुमंतू तें पुरें आयकता आनी जांबवंत कसो ताका सांगता. हनुमंत कसो करता म्हूण म्हळेलें पयलींचे दिसाचे रामायणांत आमी पळया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.